हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे. उद्या एक्झाम आहे, जावाचा पेपर आहे. मी बोललो की पार्ट 3मध्ये जे काही छोटे छोटे प्रोग्राम राहिलेले आहेत 4th युनिटवरचे ते कवर करून घेऊया, म्हणजे की तुम्हाला एक्झामला काय टेन्शन राहणार नाही. मी असं बोलत नाही की 100% हेच प्रोग्राम येतील, अशा टाईपचे प्रोग्राम नक्की येतील. नाहीतर तुम्ही हेच रट्टा मारून जाल आणि बोला की सर आम्ही असं लिहून आलो. असा करू नका. कन्सेप्ट वाचा, क्वेश्चन वाचा, काय नेमकं आहे, रेडिओ बटन काय आहे, चेकबॉक्स काय, जे ट्री काय. समजा जे ट्रीचा क्वेश्चन आला तर अशा फॉर्मॅटमध्ये इथं काही नेम चेंज असतील, इथं नेम चेंज असतील, इथे नेम चेंज असतील, ते पहिले बघा, नंतर मग तुम्ही तो प्रोग्राम सॉल्व करायला घ्या. ओके, असेच टाईपचे प्रोग्राम एक्झामला येतील. बघूया आपले जे रिमेनिंग प्रोग्राम राहिलेले आहेत ते. ओके, व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या अगोदर फ्रेंड्स, अजूनपर्यंत व्हिडिओला तुम्ही लाईक केला नसेल, लाईक करून घ्या. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, तरी तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट मिळत राहील. आणि कमेंट करायला विसरू नका. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ओके, तर क्वेश्चन काय आहे, राईट अ प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट रेडिओ बटन अँड अ चेकबॉक्स. म्हणजे रेडिओ बटन आणि चेकबॉक्सवरून एक प्रोग्राम तुम्ही क्रिएट करा. हा एक क्वेश्चन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचप्रमाणे राईट अ प्रोग्राम टू क्रिएट जे ट्री कसा क्रिएट करता तो पण बघणार आहोत. त्याचप्रमाणे प्रोग्रेस बारचा पण एक व्हर्टिकल प्रोग्रेस बार पण क्रिएट करणार आहोत आणि कॉम्बो बॉक्स ह्याच्यावरती पण प्रोग्राम बघणार आहोत. जास्त मी टाईमपास करत नाही, व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर बघा, राईट अ प्रोग्राम टू क्रिएट रेडिओ बटन ऑर द चेक बॉक्स. रेडिओ बटन म्हणजेच की काय, ओन्ली वन सिलेक्शन आयटम. बरोबर आहे, दोघांपैकी तुम्ही एकच सिलेक्शन करता, एकतर ऑन किंवा ऑफ. तर पहिल्यांदा मी सांगितलेलं इम्पोर्ट जावा एक स्विंगचा पॅकेज यूज करा. पब्लिक क्लास करा रेडिओ चेकची, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट. जर तुम्ही ऑलरेडी पार्ट 1 पार्ट 2 बघितलं नसेल तर पहिल्यांदा पार्ट 1 आणि पार्ट 2 बघून या, त्यानंतर या व्हिडिओमध्ये एंटर करा, कारण तेव्हाच तुम्हाला समजेल की ही व्हिडिओ एक्झॅक्टली काय आहे. बघा, जे फ्रेम एफ न्यू फ्रेम तयार केले. जे रेडिओ बटनचा R1 ऑब्जेक्ट न्यू रेडिओ बटन मेल केला, R2 जे रेडिओ बटन फिमेल. असं 2 रेडिओ बटन क्रिएट केले, मेल आणि फिमेलला. आणि 2 चेकबॉक्स केले, जे चेकबॉक्स C1 न्यू जे चेकबॉक्स जावा, चेकबॉक्स C2 न्यू जे चेकबॉक्स पायथन. असे 2 तयार केले. नंतर मी एक बटन ग्रुप तयार केला आहे. जो बटन ग्रुप म्हणजे की काय, जो क्लिक करेल ऑन किंवा मेलला किंवा फिमेलला. सो BGमध्ये ॲड केला R1 आणि BGमध्ये ॲड केला R2. BG काय आहे आपला, BG काय फ्रेंड्स, BG आहे बटन ग्रुप. ओके, तर तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे फ्रेंड्स, जेव्हा पण तुम्ही रेडिओ बटन तयार कराल तेव्हा तुम्हाला एक गोष्ट क्रिएट करायची आहे, ती म्हणजे बटन ग्रुप. आणि त्या बटन ग्रुपमध्ये ॲड करा R1 आणि R2. ओके, आता पुढे बघा फ्रेंड्स काय करायचं आहे. तर पुढे R1 डॉट सेट बाउंड मेथड, R2 डॉट सेट बाउंड, C1 डॉट सेट बाउंड, C2 डॉट सेट बाउंड. म्हणजेच की काय, फ्रेमवरती सर्व कंपोनेंट पसरलेले आहेत, त्यांना एकदम परफेक्ट बाउंडने सेट करा. ओके, नंतर त्यांना फ्रेममध्ये ॲड करा. R1ला फ्रेममध्ये ॲड करा, R2ला फ्रेममध्ये ॲड करा, सर्वांना ॲड करून टाका फ्रेममध्ये. सेट साईज, सेट लेआउट, सेट विजिबल ट्रू हा सर्वांमध्ये कॉमन असतो. तर तुमचं तिथे आउटपुट तुम्हाला दिसून येईल. हा प्रोग्राम तुम्ही लर्न करून जा, कॅल्क्युलेशन समजून घ्या प्रोग्रामचा कसा आहे, कसं करायचं आहे. एक्झाममध्ये रेडिओ बटन आणि चेकबॉक्सवरती आला क्वेश्चन तर तुम्ही हा नक्की लिहून या. ओके, आता पुढे बघूया दुसरा प्रोग्राम, तो आहे जे प्रोग्रेस बारवरती. जे प्रोग्रेस बारवरती तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, नेहमी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा फ्रेंड्स, तरच तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली प्रोग्राममध्ये काय होतं आहे. ओके, अजून लाईक केलं नसेल व्हिडिओ तर लाईक करा, त्याचा आन्सर भेटणार नाही. सॉरी, मजाक करतो आहे, आन्सर तुम्हाला देणारच आहे. तुमची काळजी लागली म्हणून तुम्हाला एक व्हिडिओ करून सेंड करतो, नाहीतर मला पण की गरज नाही. ओके, माझे पण खूप काम आहेत. बघा, पहिल्यांदा स्टाईल, हा आपण एक ह्याला बोलतो रूट नोड, ह्याला बोलतो त्याचा सब नोड, आणि हे पण त्याचे काय सब नोड आहेत. ओके, सो ह्याच्यासाठी आपल्याला एक कन्सेप्ट यूज करायला लागते, डिफॉल्ट म्युटेबल ट्री नोड. ओके, त्याच्यासाठी पहिल्यांदा 2 पॅकेज आपल्याला क्रिएट करायला लागतात. बघा, पॅकेज कोणता आहे, इम्पोर्ट जावा स्विंगचा पॅकेज, नंतर स्विंग डॉट ट्री डिफॉल्ट म्युटेबल ट्री नोड. कोणता पॅकेज यूज करायला लागतो, डिफॉल्ट म्युटेबल ट्री नोड. आता बघा, मी क्लास तयार केली, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट, फ्रेम क्रिएट केला. आता मेन काय करायचं बघा, पहिला रूट नोड क्रिएट करायचा आहे. रूट मेन नोड, मेन आपला कोणता असला पाहिजे, स्टाईलचा. बघा, हा मेन आहे म्हणजे हा आपला असणार आहे स्टाईल. हा स्टाईल, त्याच्या आतमध्ये कलर, आणि त्याच्या आतमध्ये कलर रेड ब्ल्यू आपल्याला ॲड करायचे. सध्या मी तुम्हाला 2च करून दाखवतो, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त ॲड करू शकता. ओके, आता बघा कसं करायचं. डिफॉल्ट म्युटेबल ट्री नोड
रूट घेतला आणि डिफॉल्ट म्युटेबल ट्री नोड त्याच्यामध्ये टाकला स्टाईल. म्हणजे स्टाईल नावाचा तुमचा काय क्रिएट झाला, एक रूट नोड क्रिएट झाला. त्याच्यावर तुम्ही जेव्हा क्लिक कराल तेव्हा ओपन झाला पाहिजे कलर. सेम प्रोसेस केली आणि आपण कलर नावाचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्याच्यामध्ये टाकला नाम डिस्प्ले झाला पाहिजे कलर. आता या कलरच्या ऑब्जेक्टमध्ये आपण ॲड करणार बघा, कलरच्यामध्ये ॲड करणार आहोत न्यू डिफॉल्ट म्युटेबल ट्री नोड रेड, न्यू डिफॉल्ट म्युटेबल ट्री नोड ब्ल्यू. म्हणजे कलर आपण काय केले, एक एक ॲड केले. बरोबर आहे. आता ही गोष्ट आपण बघा, हे रेड आणि ब्लू कशामध्ये ॲड केले, या कलरमध्ये ॲड केले. पण आता हा कलर पण आपल्याला या रूटमध्ये ॲड करायचा आहे ना. सेम प्रोसेस केला, ॲड केला कलर कोणाच्यामध्ये, रूटमध्ये. समजला. म्हणजे रूट डॉट ॲड कलर. रूट काय आपला ऑब्जेक्ट ऑफ स्टाईलचा, स्टाईलमध्ये आपण ॲड केला आहे कलरला. नंतर काय करायचं फ्रेंड, जे ट्री तयार करून घ्या. त्या जे ट्रीच्या आतमध्ये टी ऑब्जेक्ट घ्या आणि त्याच्या आतमध्ये रूट टाकून द्या, हा रूट. ओके. आणि मग फ्रेमच्या आतमध्ये ॲड करा T1ला एफ सेट साईड सेट विजिबल. हा तुमचा प्रोग्राम झाला जे ट्रीचा. जर जे ट्रीचा तुम्हाला प्रोग्राम विचारला तर ॲज इट इज तुम्ही हा करून घ्या. ओके. काय डाऊट असेल तर कमेंट करा, कमेंट विचारून घ्या. पुढे बघा, प्रोग्रेस बारचं पण सिम्पल आहे. कन्सेप्ट पहिल्यांदा तर इथपर्यंत पूर्ण सेम राहणार आहे. इम्पोर्ट जावा स्विंग क्लास प्रोग्रेस बार डेमो, फ्रेम तयार केली. जे प्रोग्रेस बार PB न्यू प्रोग्रेस बार, त्याच्या आतमध्ये काय केला, जे प्रोग्रेस बारचा डॉट वर्टिकल पाहिजे की हॉरिझॉन्टल पाहिजे तो 0 पासून 100पर्यंत. आणि नंतर PB म्हणजेच की काय, प्रोग्रेस बारचा ऑब्जेक्ट सेट व्हॅल्यू 50. मग जेवढी व्हॅल्यू सेट केली तोपर्यंत प्रोग्रेस बार काय करेल, तो 50पर्यंत फिरत राहील. नंतर फ्रेममध्ये ॲड करा त्या PBला, फ्रेममध्ये ॲड करा त्या PBला आणि सेट साईड आणि सेट विजिबल कंप्लीट. काही डाऊट आहे ते नसला पाहिजे. असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला ग्रुपवरती, व्हॉट्सअप चॅनलच्या ग्रुपवरती सांगेन. आणि परत अजून एक गोष्ट, कमेंट करा तुम्ही विसरताय, लाईक करायला विसरू नका. हां, पुढे बघून घ्या. जे कॉम्बो बॉक्स म्हणजेच की काय, एक फ्रेम असेल तेव्हा ते सिलेक्ट केलं तर मल्टिपल ऑप्शन ड्रॉपडाऊन लिस्ट असते, त्यामध्ये तुम्ही एक सिलेक्ट करायचा. सेम जे फ्रेमपर्यंत क्रिएट करा. स्ट्रिंगमध्ये आयटम घ्या, जावा, पायथॉन, C++ आणि जे कॉम्बो बॉक्सचा ऑब्जेक्ट तयार करा. त्याच्यामध्ये जे काही आयटम्स आहेत ते तुम्ही आतमध्ये टाका आणि तो फ्रेममध्ये ॲड करा. सेट साईड सेट विजिबल जे कॉम्बो बॉक्सचा प्रोग्राम पण झालेला आहे. सर्व प्रोग्राम तुम्हाला तर मी दिला आहे. टोटल तुम्हाला 20 या 18 प्रोग्राम दिलेले आहेत. AWT आणि स्विंगचा डिफरन्स करा एक्झामला जाताना. स्विंगचे फीचर्स करा, डिलिगेशन इव्हेंट पण करा. लास्टला मी तुम्हाला सांगणार होतो की कोणते IMP क्वेश्चन आहेत ते. तर हे क्वेश्चन आहेत. आणि परत की लिस्नर, माऊस मोशन लिस्नर, माऊस लिस्नर, टाईट सर्व ते बघून घ्या कॉन्सेप्ट एकदम 4th युनिटमधला. आणि 4th युनिट कंप्लीट करून टाका. 16 मार्क तुमच्या हाताखालचे आहेत. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांनी ग्रुपमध्ये जॉईन राहा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अजून असे मोटिवेटेड आणि पूर्ण व्हिडिओ येतील. जर TYला आलात तर TYला पण तुम्हाला मी सोबत घेऊन जाईन. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स. जय हिंद.